नाशिक इथे आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहत होतो त्या हॉटेलच्या बाहेरून असला भयानक नजारा बघायला भेटतो बघा. एकच नंबर सीन बघायला भेटतो. मग आम्ही सीन बघून घेतला, रूममध्ये आंघोळ्या केल्या आणि आंघोळ्या करून आम्ही तयारी करत होतो बाहेर दर्शनाला जायची. मग आम्ही आलो दर्शनाला आल्यानंतर एवढी मोठी रांग लागली होती बघायचीच काम नाही. बघा इकडे रांग बघत बघत ते नजारा बघत बसलो मी. नजारा बघत बघत रांग पुढे जात होती. रांग पुढे जात असताना आम्ही त्या रांगेच्या बाजूला सावलीत बसतो, कारण कडाक्याचं ऊन लागत होतं. मग एवढं भयानक ऊन लागत आम्ही आलो मध्ये हॉलमध्ये त्या रांगेत पोहोचलो. तिथून पोहोचल्यानंतर मध्ये बघितलं तर मध्ये तर एक नंबरची गर्दी होती. तिथं टीव्ही लावली पण ती टीव्ही पण बंद होती. मग काय इकडे तिकडे कॅमेरा कसं बस आलं मंदिराच्या गेटच्या जवळ. त्र्यंबकेश्वर मंदिराचा इतिहास गौतम ऋषींच्या तपस्येशी आणि गोदावरी नदीचा उगम यांच्याशी जोडलेला आहे. या मंदिरात तुम्हाला ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचे दर्शन तुम्हाला एकाच ज्योतिर्लिंगात घडून येते. हेच या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. सध्याचे मंदिर पेशवाकालीन असून तिसरे पेशवे बालाजी बाजीराव यांनी जुन्या मंदिराच्या जागी बांधले आहे. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8व्या क्रमांकावर येते. त्र्यंबकेश्वर मंदिर हे 3 पर्वतांच्या मध्ये स्थापित आहे. त्यामध्ये ब्रह्मगिरी, नीलगिरी आणि कालगिरी अशी या पर्वतांची नावे आहेत. मस्तपैकी मंदिरातलं दर्शन घेऊन आम्ही आलो बाहेर आल्यानंतर बघितलं असल्या प्रकारचा तलाव. त्या तलावात होती एक नंबरची मासे बघून झाला माझा चांगल्या प्रकारचा मूड काय उपयोगाचा. आपण आलो दर्शनावर मूड केला कॅन्सल. मग समोरचा नजारा बघून जास्तीच मूड फ्रेश झाला. पाऊस तर काय सारखाच चालू होता. त्या पावसात आमच्या माकडासारख्या मित्रांनी केले फोटो काढायला चालू. घेतली फोटो काढून पाऊस आला जोराचा पाऊस आल्यामुळे मोबाईलच्या कॅमेऱ्यावर पडलं पाणी. मग तिथून आलो तर आपल्या नवीन रूमवर आल्यावर समोरचा नजारा तर बघायचं कामच नाही. जिकडं बघताल तिकडे सारखी नजारीच आहे. नजारे बघून थकून गेलो पण काय तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर शूट तर करायलाच पाहिजे. याला शूट तर बघा कसला दिसतोय नंबर 1चा. आता चला आपली रूम तुम्हाला आतमधून दाखवतो कसल्या प्रकारची आहे. शे बघा ही आपली नवीन रूम. इथं तुम्हाला 3 बेड आहेत. तर 3 बेड आणि 1 AC. आम्ही 3 जण मस्तपैकी सांडून झोपून उठलो आणि उठून मस्त नजारे बघितले. आणि खिडकीतून बघतो तर काय पाठीमागचा पण नजारा एकच नंबर दिसतोय. जिकडं बघल तिकडं नुसतं हिरवळण, डोंगरन, झाडण बिडण सगळं एकच नंबर. काय विषयच नाही भावा. विषय बघितला. मग बाहेर गेलो. आमच्या बावड्याला होता उपवास. बावड्या घेत होता चक्क्या शेंगदाण्याच्या खायला. मग मी इकडं तिकडं आपला टाइमपास करत होतो ती चक्क्या घेऊस तर. त्याने घेतल्या चक्क्यानं आम्ही आलो हॉटेलात. खाल्ली मिसळपाव. बावड्या उपवास असल्यामुळे मिसळपाव काय बघतच नव्हता. तो त्याच्याच मूडमध्ये होता. मग त्याला भूक जास्त लागल्यामुळे त्यानं चक्क्या संपवून घेतली. 1 डझन केळी घेतली. मग पाऊस चालू असल्यामुळे आम्ही मोबाईल ठेवण्यासाठी घेतल्या कॅरी बॅग काय फुकट घेऊन आम्ही निघालो पुढं. मग बघा तुम्ही आता जायला लागलो तर आम्ही कुठं असल्या ठिकाणी जाणार आहे ना भावड्यांनो. आता तुम्हाला दाखवतो मी काय जाणार आहे, कुठं जाणार आहे, कशाला जाणार आहे. तुम्ही फक्त बघत बसा. मग काय काकूच्या रेनकोटला नग म्हणून आम्ही आलो पुढं. तर मंदिराचा नजारा इकडच्या बाजूनं तर काय विषयच नाही भावड्यांनो. मनमोक्त नजारा दिसत होता. तुम्हाला दाखवतो झूम करून. काय बघताय तुम्ही हे बघा. मंदिराच्या बाजूला नंतर पुढे आल्यानंतर आणखीन एक जबरदस्त तलाव. मग काय तलावाच्या जवळ गेलो. मस्तपैकी डोळे भरून तलाव बघितला. ढगतर काय जमिनीला टेकल्यासारखे दिसत होते. इथे डोंगरावर सगळीकडे नुसतं धुकत. भावड्यांनी आमच्या बघून मन तृप्त केले राव. एवढा भयानक नजारा आजपर्यंत कुठं काय बघितलाच नाही बघा. सगळीकडे नुसती हिरवळ आणि धुकं दिसतं. ढगांचं दिसतं बघा कसली ढग आहेत. तर ही ढगं बघून झाल्यानंतर आम्ही निघालो पुढं चालत. आम्हाला आज काय नुसतं चालायचंच होतं. पाऊस तर काय थांबायचं नावच घेत नव्हता. तसल्या पावसात आपला मोबाईल घेऊन आपण चालतच राहिलो. या बघा ढग कशी दिसत आहेत धुक्यासारखी. बघत राहतो मी आमचा मित्र. हे बघा पडतंय बघा. आता पडला बघा. यायला काय राव. तर मित्रांनो तुम्हाला वाटत असं तर पायऱ्या कुठल्या चढता येतात. तर ह्या पायऱ्या तुम्हाला सांगायचं झालं म्हणजे ब्रह्मगिरी पर्वत.
त्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायऱ्या चढायला आम्ही केलेली आहे सुरुवात आणि वर जायचे आम्हाला. आम्ही एक नवीन इकडे का फर्स्ट टाइम आलेले, आम्हाला पण माहिती नाही किती लांब आणि किती. आमचे मित्र तर इथेच दमून गेलेले. कॅमेरा दिसला की एकदम दिवस दाखवत होते आणि कॅमेऱ्याच्या पाठीमागं थकून खाली बसत होते. बावड्याने घेतलेली केळीसोबत खाऊन निघालो पुढं निघाल्यानंतर तिकडं तर फुल जाम पाऊस तर चालून बारी लागलेली एकदम जबरदस्त. जंगल तर का बघण्यासारखाच भावा, एकच नंबर आहे बघ. ही वाडा कुठला आहे काय माहित नाही, पण जबरदस्ती वाडा आहे. वाड्याला बघून इकडे तिकडे कॅमेरा फिरवला. समोर दिसत होता घाट, त्या घाटावर दिसत होते ढग. ढगाला बघून काय कॅमेऱ्यात काय दिसतच नव्हतं, नुसतं धुकं दिसत होतं. मग इकडे तिकडे 2-4 शूट घेतले आणि पुढं दाखवतो तुला आता. नुसतं आणि नुसतं जंगलच आहे, नुसती बारीच आहे बावड्या. हे बघ लोक चालतायत. हा सिक्युरिटीवाला त्यांना चालवतोय. मस्त मजा आहे पावसामध्ये. आता आमची चालत तर निघालो, वर गेल्यानंतर बघू आता काय आणि काय. बारी खूप हळूहळू चालत होती आणि आम्ही आपल्या इकडे तिकडे कॅमेरा फिरवत होतो आणि लोक हळूहळू चालत होते. सगळ्यांनी रेनकोट घेतलेली बाबा. आम्हाला ते आणखी म्हणत होती रेनकोट घ्या, पण आम्ही शहाणपणा केला की आम्ही घेतलीच नाही रेनकोट. हे बघा कसल्या प्रकारचा घरात आहे. सगळ्यांकडे छत्री आहे, सगळ्यांकडे रेनकोट आहे. पाऊस चालू आहे आणि आम्ही पावसात नुसते भिजत चाललेलो. बघा किती पब्लिक आहे. हे बघा कसल्या प्रकारचं झाड आहे बाई. काय नजारा बघू पावसातला, एकच नंबर. डोळे असे बघून एकदम असे म्हणजे एकदम खुश झालेले. हे जे दिसतं ना पांढरं आपल्याला जायचं इथं जायचं आपल्याला. वर ब्रह्मगिरी पर्वत इकडे आहे. मग आपण आहेत आता सध्या इथं. अरे ह्या ताईला आला कोणाचा तरी व्हिडिओ कॉल. अरे भावड्या काय चाललं मग, या थांब भाऊ आपल्याला हात करत. आपले फॅन इकडे तिकडे सगळीकडे हा इकडे पडतोय धबधबा. इकडं वर आपल्याला डोंगरावर जायचं. डोंगर जबरदस्त आणि बारी तर बघायचं कामच नाही. बारी तर पूर्णपणे स्टॉप झालेली दिसते मला. तर बघू शकता तुम्ही, हे आपल्या नाशिकमधलं त्र्यंबकेश्वर मंदिरापासून पाठीमागच्या बाजूला एक ब्रह्मगिरी पर्वत म्हणून जे आहे, जो की खूपच वैशिष्ट्यपूर्ण असा तो पर्वत आहे. त्या पर्वतावर आम्ही आता जात आहोत. त्या पर्वतावर जाण्यासाठी हा रस्ता अशा प्रकारचा आहे आणि आजूबाजूला पूर्ण प्रकारे झाडी आहे आणि उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी एकच रस्ता आहे. बघू शकताय आमचे मित्र सेल्फी काढतात मला सोडून आणि मी आपला तुमच्यासाठी शूट घेत राहतो. काय करणार आता, तुम्हाला दाखवायचं मला घ्यावं तर लागणारच नाही. तर बघा असं या पायऱ्यांनी आपल्याला हळूहळू वर जायचं आणि या पायऱ्यावरून चालत असताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे मस्त प्रकारे नजारे बघायला भेटतील. तर हा मेन ब्रह्मगिरी पर्वत आहे मित्रांनो. इथून सुरुवात झालेली आहे ब्रह्मगिरी पर्वताची. तर ब्रह्मगिरी पर्वतावर काय आहे मित्रांनो, तर तिथं ना असं म्हटलं जातं की आपले जे महादेव जे मोठे देवस्थान आहे, त्या महादेवांनी वर गेल्यानंतर जटा आपटलेल्या आहेत रागामध्ये आणि तिथं आपली जे गोदावरी नदी आहे, त्या गोदावरीचा उगम त्या ब्रह्मगिरी पर्वतावर झालेला आहे. असं मानलं जातं की त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाला पहिला अभिषेक करून ब्रह्मगिरी पर्वताच्या वरून गोदावरी नदी ही उगम पावते व सर्व जनसामान्यांना नंतर ती दर्शन देते. तर तुम्ही बघू शकताय ही ब्रह्मगिरी पर्वत एक नंबरचा सीन दाखवत आहे. अशा प्रकारचे धबधबे, वॉटरफॉल, या अशा प्रकारची हिरवळ अशी तुम्हाला या पर्वतावर जिकडे तिकडे. हा बघा आपला फॅन सेल्फी काढली आहे. आपले फॅन इकडे तिकडे सगळीकडे. आपण काय साधा ब्लॉगर नाही, कसले आपले फॅन आहेत, सेल्फी काढतात आपली. मग तो सारखा सतत पाऊस चालू असल्यामुळं माणसांची बारी थोडी हळूहळू चालते आणि आम्ही त्या बारीचा आनंद घेत, पावसाचा आनंद घेत आणि तुम्हालाही चांगल्या प्रकारचा आनंद देत चालत आहोत पुढं. आणखीन खूप लांबचा पल्ला आपल्याला गाठायचा आहे, भरपूर लांब जायचं आहे आपल्याला. असं बघत अशा प्रकारचे नजारे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला भेटतील. तुम्ही ब्रह्मगिरी पर्वतावर आल्यानंतर तुम्हाला असं वाटणारच नाही आहे की तुम्ही या ठिकाणी काहीतरी चूक केली किंवा काहीतरी मिस्टेक केली. तुम्हाला पावलावर त्या पर्वतावर बघण्यासारखे नजारे आहेत मित्रांनो, बघण्यासारखे. तुम्ही थकणारच नाही आहे. तुम्ही किती पण पायऱ्या चढायला उत्स्फूर्त होते, कारण प्रत्येक ठिकाणी काहीतरी नवीन वेगळ्या प्रकारचं बघण्यासारखं तुम्हाला नजारा भेटतो. खूपच छान प्रकारचे नजारे आहेत तुम्हाला मित्रांनो. हे बघा इथून खाली कसला दिसतोय नजारा. एवढी मोठी रांग आहे, एवढे माणसं येत आहेत. इकडे एक छोटासा धबधबा दिसतोय, दिसला का मित्रांनो. हे बघा इकडे एक धबधबा आहे
हे जो तुम्हाला धुक्यासारखं जे पूर्णपणे दिसते ना, हे मित्रांनो ढग आहेत पूर्ण. त्या ढगातून पूर्ण पाऊस पडतोय. आम्ही पूर्ण ओले झालेले आहेत. हे बघा, ह्या काकूंनी रेनकोट घातलेले आहेत, आम्ही नाही. आम्ही फुल असे. बघा आणखीन एक फॅन सापडला बघा, आपला घेतला आपला व्हिडिओ काढून. तर चला हळूहळू हळूहळू आपल्याला वर जायचंय. पाठीमागचे लोक कुठे आहेत बघू आपण. एक मिनिट. आहे बघा, हे बघा एवढी गर्दी आहे मित्रांनो इकडं. आणि अशा प्रकारे मी नजारा बघायला म्हणून सांगतो. या पर्वतावर जर तुम्ही आलात ना मित्रांनो, आताच्या तुम्ही आजी बघितलं ना, त्या आजीसारखा जोश तुम्हाला इथे येणार आहे मित्रांनो. कारण असल्या प्रकारचे नजारे बघून तुम्हाला ऑटोमॅटिक जोश चढणार आहे. त्या आजीला कसल्या प्रकारचा जोश होता. त्या आजी वर जाऊन रिटर्नमध्ये उतरत असताना एवढ्या प्रकारचे गाणे म्हणतात, म्हणजे कसल्या प्रकारे वर नजारा असा विचार करतो. आपण त्या नजाऱ्यांना बघण्यासाठीच तुम्हाला वर दाखवतात. हे बघा, अशा प्रकारचे नजारे तुम्हाला इकडे तिकडे सगळीकडे बघायला भेटतील. कसला नजारा आहे म्हणून तुम्हाला समजलेलं असेल मी कुठल्या नजाऱ्याची गोष्ट करतो. हे नजारे दाखवण्यासाठी एवढ्या पावसात भिजत, मोबाईल भिजवत, स्वतःला भिजवत मी इथपर्यंत आलो मित्रांनो. आणि आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, जय बजरंग बली. हे हनुमान मंदिर इथे छोटंसं आहे. कसल्या प्रकारची मूर्ती आहे भावा. या बजरंग बलीला सगळ्यांनी कमेंटमध्ये जय बजरंग बली लिहा. आणि आपण पुढं बघू. आणखी एवढा पाऊस चाललेला, एवढा जोराचा पाऊस चालू आहे तरी पण एवढी पब्लिक इथं ट्रेकिंग करण्यासाठी या पर्वतावर येत आहे. म्हणजे कसल्या वेगळ्या प्रकारचा जोश या माणसांमध्ये असा विचार करा. कारण हा बजरंग बली इथं आहे. या मूर्तीकडे बघून एक वेगळ्या प्रकारचा जोश मिळतो. सगळे जात आहेत, आपण पण जात आहोत. इकडून उतरायचा रस्ता आहे. इकडं बाजूला बघितलं तर पूर्ण प्रकारची दरी आहे. खाली दिसते तुम्हाला. इकडनं आपण वर आलो, इकडं दिसतंय तिथून वर आलोत आपण. ही रांग होती इकडं, त्या रांगेतून वर आलोत आपण. आता आपल्याला आणखीन वर जायचं. इथून आपल्याला किती वर जायचे ते काय माहित नाही, आणखीन पण भरपूर वर आहे. हे बघा, हे बघा आमचे मित्र कसे करतात बघा. हे बघा. तर चला मित्रांनो, आपण आता हा ब्लॉग इथे संपूया. भेटूया याच्या पुढच्या पार्टमध्ये. तर त्या पुढचा पार्ट बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.